NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहाद्यात अतिक्रमण वादावर तोडगा, घरमालकाने गेट काढत दिला शांततेचा संदेश। जावदे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। भाजीपाला कॅरेटच्या आड वन्यजीव तस्करी उघड, 3 आरोपी जेरबंद। अंधरद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 3 दिवसीय उपक्रम यशस्वी। शिरपूर शहादा मार्गावर गावठी पिस्तूलसह 2 आरोपी अटकेत। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील अतिक्रमणाच्या वादाला अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे। माजी उपनगराध्यक्ष शेख झहीर मुशीर यांच्या घरासमोरील गेटमुळे नागरिकांच्या ये-जा करण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार पुढे आली होती। यानंतर या प्रकरणावर राजकीय चर्चा रंगली आणि नगरपालिकेकडे कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान शहरातील शांतता व नागरिकांची सोय लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत गेट काढून टाकले। संबंधित जागा अतिक्रमणात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी गेटमुळे सार्वजनिक हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। पूर्वी भटक्या जनावरांपासून व चोरीच्या घटनांपासून संरक्षणासाठी गेट उभारले होते असेही त्यांनी नमूद केले। मात्र कोणताही वाद वाढू नये आणि शहरात शांतता कायम राहावी या उद्देशाने त्यांनी स्वखुशीने गेट हटवले। या निर्णयामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून संवाद आणि संयमाच्या माध्यमातून वाद सोडवण्याचे आदर्श घालून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे। मी झहीर शेख मुशीर, वार्ड क्रमांक 5। दरम्यानच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये अतिक्रमणाच्या संदर्भात अर्ज दिले गेले, वार्ड क्रमांक 5। त्यात माझं गेट आहे। माझे समोर गेट दिसतंय, हे गेट अतिक्रमण नाही, परंतु नगरपालिकेमध्ये अतिक्रमण दाखवत आहेत। ॲक्च्युली हा 6 मीटरचा रस्ता आहे, हा काही पब्लिक वापरचा नाही आहे आणि इथं रहदारी नाही आहे। माझे घर एकदम शेवटच्या टोकाला आहे, तिथं फक्त मीच येऊ शकतो, कारण पुढे ॲक्सेस नाही आहे, पुढे रोड नाही आहे, पुढे कुठलंही वाहतूक नाही आहे आणि म्हणून तो डेड एंड असल्याकारणाने मी हे गेट टाकलेलं आहे। हे गेट मी माझ्या स्वसंरक्षणासाठी टाकलं आहे। डुकरे, कुत्रे, मांजरे, वन्य प्राणी वगैरेंपासून बराचसा त्रास होतो, त्या त्रासापासून वाचलं पाहिजे या दृष्टीने मी मला ते गेट टाकलं। मागच्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या नातूला कुत्र्याने 2दा चावले, माझी सायकल, माझी इन्व्हर्टरची बॅटरी, बरंचसं काही चोरीला गेलं, पण अजून मी कधी तक्रार केली नाही। परंतु आता जर माझं गेट आहे आज एकदम मोठा मुद्दा बनून उभा राहत असेल आणि शहराची शांतता माझ्या गेटमुळे बिघडत असेल, मी स्वखुशीने, राजीखुशीने, अत्यंत मोकळ्या मनाने मी माझं गेट काढून घेत आहे, जेणेकरून माझं शहर शांततेत राहिलं पाहिजे। माझ्या शहराचा विषय आहे, माझं शहर माझ्यासाठी पहिले आणि मी माझं गेट महत्त्वाचं नाही। मी गेट राजीखुशीने काढतो आहे, त्याच्याबद्दल माझी एवढीच विनंती राहणार आहे की माझं गेट मी काढून गेलं। माझं गेट काढल्यानंतर जर कोणाला राजकीय समाधान भेटत असेल तर त्याच्यात मला आनंद आहे, त्यांचा समाधान हेच माझा आनंद आहे। म्हणून मी आज 15 तारखेला माझं गेट स्वखुशीने काढून घेत आहे आणि याच्यानंतर माझी विनंती राहील की अतिक्रमण हा विषय कृपया शहाद्यासाठी थांबवा, लोकांना त्रास देऊ नका। आता नगरपालिकेला विनंती, प्रशासनाला विनंती, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आता शहादा विकासाकडे न्या आणि ह्या भांगडी किंवा ह्या अतिक्रमणामुळे लोकांचं रोजगार उद्ध्वस्त होतील असे काही कामं न करता ह्याला थांबवावं हीच माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जय भीम नवयुवक मंडळ व सर्व समाजाच्या वतीने बौद्धवाडा ते ग्रामपंचायत कार्यालय असा दणदणीत मिरवणुकीचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला।
डीजेच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे उपाध्यक्ष योगेश दिलीप महिरे, मोहन बिरारे, रुपेश महिरे आणि बलराम साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्सवामुळे गावात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे. वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची भाजीपाला कॅरेटच्या आड तस्करी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 13 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे सुरत महामार्गावर विसरवाडी हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित आयशर वाहन थांबवून तपासणी केली असता भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव व पक्ष्यांची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मालेगावहून गुजरातमधील वडोदरा येथे ही तस्करी होत असल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या मुद्देमालात 5 कोले, 99 पोपट आणि 190 इतर पक्षी यांचा समावेश आहे. सदर प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. अंधरद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 3 दिवसीय उपक्रम उत्साहात पार पडले. 11 एप्रिल रोजी चित्रकला, 12 एप्रिल रोजी निबंध आणि 13 एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यासोबतच 135 तासांच्या वाचन उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. बेकायदेशीर शस्त्र व्यवहारावर पोलिसांनी मोठी कारवाई करत शिरपूर शहादा मार्गावरील शिंगावी गावाजवळ 2 आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस असा सुमारे 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही जण पिस्तूल खरेदी विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवाडे यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. यावेळी आरोपी पवन कोतवाल व अक्षय पाटील यांना संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान पवन कोतवाल याच्या कमरेजवळ लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त शस्त्राची किंमत सुमारे 25,000 रुपये तर काडतुसांची किंमत 2,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी हरीफ तडवी यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.